मंडळी हा जो संगम देखील ना तुम्ही आता इंगिराणी अलकनंदा नदी आणि या साइड टुनेर आणि भागीरथी नदी या दोन्ही नद्यांचा संगमतून हाय गंगा नदी प्रवाहित होईल मंडळी रे का मंडळी आता कोटे जायशन दुवारी मोकी राणी आणि ऊन तर पडी जाईल दे का सूर्यनारायणला बी अजून निघू दे राहिनी आहे दुवारी 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 काहीच दिसत नाही इकडं पण नाही काही आणि इकडं पण नाही काही हात बघा हे हात आहे ना मंडळी हे सगळे ना सायकलचं हँडल पकडून पकडून सण बघा लय बेकार काम झाले कारण की एवढा बेकार उतार आहे ना मंडळी सावकाश चालावं लागते सायकल आणि नाही कंट्रोल होत मंडळी कारण की 15 किलो वजन आहे ना आपला मागे एकदम स्पीडलेस। मेरा नाम है प्यारे मोहन। मोहन प्यारे हाँ लो मैं पकड़ता हूँ। जय भोलेनाथ जाओ। मोहन प्यारे प्यारे मोहन मोहन प्यारे। हाँ बॉम्बे 5 साल रहा हूँ मैं। 5 साल। हाँ अमिताभ बच्चन जी जानते हैं मुझे। अरे जब वो बाहर आए थे वो अमेरिका से इलाज करके आ गए थे ना तो हम उनको मिलने जाते थे। 10 नंबर रोड पे उनका बंगला है सामने अमिताभ जी का अमिताभ बच्चन का। जय जय श्री महाकाल मंडळी जय महाराष्ट्र जय खानदेश मंडळी सगळ्यांना। तर मंडळी स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं उत्तराखंड देव मूवीच्या न्यू ब्लॉग मध्ये। तर हा बघा हा आपला टेंट लावला होता इकडं सगळा टेंट म्हणजे थोडाफार बघा ओला झालाय कारण की ना इकडं वसलाही पडतो। हे बघा सगळी दुवारी आहे हिच्यावर अंदाज लावून घ्या की रात्री कशा ओस पडत असेल। आता 6:30 वाजता आहे मंडळी आणि बघा किती दुवारी आहे काही दिसत नाही माणसाला दिसत नाही मग त्यामुळे म्हटलं टेंट मधले सगळी घाण वगैरे काढून घेऊ आणि त्याला सुकून देऊ म्हटलं जर टाइम भेटला तर आणि सामान वगैरे तर पॅक करून देऊ शिवशक्ती तर इकडेच घेऊन आलो होतो आपण। तर म्हणजे चला सगळ्यात पहिले हे काम करू मग नंतर बाकी सगळं काही दाखवतो। अन्न बहिण हे बघा फ्रूट जाम त्या भावानं त्यांनी पॅक करून दिलं होतं जे आपले गावकरी होतं त्यांनी। आणि विषय असा आहे मंडळी की याला मी म्हणजे दिवसभर चालतो ना तर पिऊच शकत नाही कारण की ते बॅगमध्ये पॅक केलेलं असतं मला आठवणार राहत नाही। तर आता सकाळी निघतोय म्हटलं पिऊन घेऊ थोडीफार एनर्जी तरी राहील आपल्यामध्ये बरोबर आहे की नाही। चाय पिण्यापेक्षा बरं आहे मंडळी कारण की चाय इकडे 20 रुपयाला देतात ते अवॉइड करतोय मी चाय तर जास्तीत जास्त अवॉइड करतोय की मला चाय नको आहे भाऊ आता। तर मस्त चला हे पिऊन घेऊ की एनर्जी तरी राहील कारण की फ्रूट आहे फ्रूट तर तुम्हाला माहिती आहे फ्रूटपेक्षा जास्त एनर्जी कुठंच नसते। केळी वगैरे पण इकडे केळी पण आहे ना लई मागे भेटते त्यामुळे केळी पण नाही घेऊ शकत। बरं झालं महाकाल कृपेने हे भेटलं होतं तर चला हेच पिऊया आता थोडंसं आणि मग निघू इकडनं कारण की दुपारपर्यंत एनर्जी राहून जाते ना बरोबर आहे की नाही। चला आता सामान वगैरे टेंट सुकला गेला आहे आता ही मॅट पण सुकून देऊ आणि सगळं पॅक करू। हे बघा चालूच वातावरण उघडलं होतं मंडळी पण लगेच सगळं जाम झालं इकडं असंच असतं मंडळी 2 मिनटं मागाऐवजी तर 4 मिनटं मागाऐवजी काही सांगता येत नाही येस ना उत्तराखंड वातावरणावर कधीच भरोसा मंडळी निघालो तिकडनं बघा सकाळमध्ये आता उतार भाग आहे आपल्याला कुठपर्यंत हे पाहू जितका आहे तितका मस्त एन्जॉय करून घ्यायचा चढ आला का चढून घ्यायचा कसं आहे भाऊ। हे बघा सगळी दुवारी काहीच दिसत नाही इकडं पण नाही काही आणि इकडं पण नाही काही इसको बोलते उत्तराखंड हे उत्तराखंडचे भाऊ आहे काय जळगाव नाही शे जळगाव मग कसं गरम वस आता ते का ती थंडी विलगी राणी का अंगली मंडळी काय सांगू मी तुम्हाला डायरेक्ट थंडी बेकार। शंभो बघा तुम्हाला दिसतंय तरी काही व्हिडिओ मध्ये तुम्हाला काही दिसत नाही मला काय दिसत असेल बरं दिसतंय तरी पण जितके जवळ गेलो ना तितकं दिसतं बाकी दुरून तर काहीच दिसत नाही भाऊ रे का मंडळी। आता कोटे जायशन दुवारी मोकी राणी आणि ऊन तर पडी जाईल दे का सूर्यनारायणला बी अजून निघू दे राहिनी आहे दुवारी हाय दे का सगळी दुवारी आणि आठ आहे ना एक हॉटेलना काम चालू आहे कंस्ट्रक्शन न दे का सायकल आपली उभी कर दिले आता उतार भाग लागेल मंडळी पण उतार भाग असं उतरला पडस ना 10 किलोमीटर ना उतारच आहे आपल्या आता श्रीनगरपर्यंत काही वांधा नाही थोडीशी चढ येईन मधमा पण असा उतार भाग लागस ना मंडळी तर असं एक गोष्टला तर मंडळी असा उतार भाग लागणार ना ते एकच गोष्ट ध्यान ठेवणे पडस की सायकलला ब्रेक फेल होऊ जातील सायकलला काही करा नाही बरं का भाऊ आहे का तुम्ही गेले म्हणतस उत्तराखंड बहिण एवढा उतार लागलाय काय सांगू मी तुम्हाला मी तर बेकार म्हणजे डायरेक्ट एक टायमाला चढायला घाबरत नव्हता पण उतरायला एवढा घाबरतोय हे बघा हा हात बघा हा हात बघा हे हात आहे ना मंडळी हे सगळे ना सायकलचं हँडल पकडून सण बघा लय बेकार काम झाले कारण की एवढा बेकार उतार आहे ना मंडळी सावकाश चालावं लागते सायकल आणि नाही कंट्रोल होत मंडळी कारण की 15 किलो वजन आहे ना आपला मागे
एकदम स्पीडली असते. त्यामुळे बघा महाकाल कृपेने ना आपली सायकलचं पुढच्या टायरची हवा त्याची कमी होऊन गेली. तर पंप काही एवढा आपला जोरदार नाही आहे की ते ना काही आपण हवा भरू शकतो, पण तरी पण दे का तुम्ही तरी पण थोडीफार भरू शकतो. पण मी म्हटलं जाऊ द्या ते कमीच राहू द्या, पंचर तर काही नाही पण ती कमी होऊ जायला हवा. म्हटलं जाऊ द्या ते कमीच राहू द्या, कारण की विषय कसा आहे की जिथली हवा राहिली मंडळी तिथली सायकल पासमध्ये येईल, आणि जिथली कमी राहिली तिथला पुढला जो आहे ना फोर्स तो कमी लागी. त्यामुळे बापरे टायर, बापरे मंडळी टायर दे का कितला गरम आहे डायरेक्ट. ऐकासामुळे गरम आहे तुम्हाला माहिती आहे. अहो ब्रेक आहे ना ब्रेक, अहो ब्रेक लाई बरंच आहे या ब्रेक. मला एकच वाटा नाही की या ब्रेक ना खराब होई जायत सायकलना ब्रेक, कारण की आपल्याकडे डिस्क ब्रेक नाही तो पुरा साधा ब्रेक येत आपला. आणि जर रिपेअर होईल ना सायकल तर ती फक्त श्रीनगरमध्ये होऊ शकेल. त्यामुळे थोडंसं मशीन चालणं पडा ना आता. आणि उतारीशन बी चालन मंडळी तरी बी आपल्या सायकलले ब्रेक लावणार आहेत. त्यामुळे म्हटलं चला बागी जिथलं निघता येईल तिथलं निघवा. ते काय करतस देखा ते वासा जाईरा ना हवासा बटा उतार आहे, आणि तो तर देखा तो बी तथा उतार आहे हवासा. 10 किलोमीटर ना उतार चढ येईल उतरेल तर आपण आगो 10 किलोमीटर आडे देवप्रयाग राहिले. देवप्रयाग मग गुज्जासूत चढावं लागान पाहिलं यार. देखा जेल राहस ना तेल कळत नाही असा विषय. ते मी मागे ना चढती मागे ना मी की चढती भेटान पाहिल भो. आई बेकार संकट मग घाल नाही, जीव बेकार धोका मग घाल नाही, उतरतीवर उतरणं गैर बेकार काय मंडळी. आगे एका पंजाबी गुरुद्वारा होता पंजाबी लोकांचा, तिकडे जेवण वगैरे केलं. आणि हे बघा इकडं सायकल बिकडून सण इकडं बसला आता. हे पहाडचे रस्ते, आणि हे बघा तिकडे जायचं आहे आपल्याला. बघा ते रस्ते दिसत आहेत ना तिकडनं तो पहाड फिरून सण तिकडे जायचं आहे आपल्याला. चला काय करता आता थोडंफार बसूया म्हटलं. इकडं थंडगार बघा वातावरण आहे, झाड होतं, लय बेकार ऊन पडतंय भो. आणि आता थोडा चढाव लागला होता, इकडनं चढून आलोय 2 किलोमीटर, पुढे परत उतार आहे. मग तिकडे बघा तिकडनं तो असा उतार आहे, आणि मग तिकडं तो वरती अजून वरती चढायचं आहे. म्हणजे हा पहाड पूर्ण क्रॉस करायचं आहे आपल्याला. काय असले चढ उतार येतच असतात. मंडळी रस्त्यात जात होतो, बाबांना ते भेटले. नाव आपलं? मेरा नाम है प्यारे मोहन. मोहन प्यारे. हाँ लो मैं पकड़ता हूँ. जय भोलेनाथ. जाओ. मोहन प्यारे. प्यारे मोहन प्यारे. हाँ बॉम्बे 5 साल रहा हूँ मैं. 5 साल. हाँ अमिताभ बच्चन जी जानते हैं मुझे. अरे वाह. जब वो बाहर आए थे, वो अमेरिका से इलाज करके आ गए थे ना, तो हम उनको मिलने जाते थे. 10 नंबर रोड पे उनका बंगला है सामने. अमिताभ जी का, अमिताभ बच्चन का. आप नहीं गए कभी? नहीं हम मुंबई नहीं गए. आप जाना, अभी उनका बंगला वही है. सही है. वही है, उसी बंगले में रहते हो पुराने. खुद वो करते हो सारा, मतलब कैरी वो क्या बोलते हैं उसको, बगीचा सब खुद करते हो. कटाई कुटाई सब अपनी का. अब कौन बन गया करोड़पति, उन्होंने चलाया. और बन गए वो अरबोपति. ये तो एक टाइम है. ये भी सीएल. सही है. अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड उन्हीं का है. सही है. हाँ तो मैं वहाँ भी काम किया. लेकिन उनको पता नहीं मेरे बारे में. नहीं वो अभी तक भी उनको पता नहीं मेरे बारे में. सही है. लेकिन हम उनको मिलने जाते थे, वहाँ हाथ दिलाते थे गेट पे आके. सही है. जब अमेरिका से इलाज करके आ गए थे, उनके पास जा रहा होगा मेरे वीडियो. अभिषेक बच्चन जिंदाबाद. और हरीश राय बच्चन जिंदाबाद. सही है. और क्या नाम आपका, केजी बच्चन जिंदाबाद. सब फैमिली का नाम पता है आपको? उनका पूरा नाम है अमित. और उनका भाई है अजित. अजिताभ बच्चन, अमिताभ बच्चन श्रीवास्तव बनारस, काशी विश्वनाथ. सही है. बनारस के रहने वाले. मोती नंदन बहुगुणा जी को उन्होंने हराया था 1985 में, जब राजीव गांधी प्रधानमंत्री बना था. सही है. इंदिरा जी की लहर की वजह से बना था. वो लहर की वजह से. उनको कोई नहीं पूछने वाला था. नहीं दोबारा क्यों नहीं बने? नहीं बने यार, मोदी है तो सब मुमकिन है. आप मोदी रहेगा. और अब मोदी 2029 में ना द्रौपदी के बाद राष्ट्रपति बनेंगे. राष्ट्रपति उनकी धर्मपत्नी जसोदा बेन का कहना है. माँ, हमारी माँ है वो जसोदा बेन. राष्ट्रपति बनेंगे मोदी जी. और योगी जी क्या बनेंगे? योगी जी प्रधानमंत्री, प्राइम मिनिस्टर, प्रधान चौकीदार हमारे देश के. अभी तो बुलडोजर बाबा है, फिर वो अभी बुलडोजर बाबा. यूपी में योगी ही उपयोगी. नहीं मोदी जी कहते हैं. अभी तो वो बुलडोजर बाबा है, फिर जब सीएम बन जाएंगे, पीएम बन जाएंगे. सीएम तो अभी है. पीएम बन जाएंगे तब प्रधानमंत्री. बुलडोजर से ज्यादा हो मिनिस्टर. तब वो और भी बुलडोजर बाबा और भयंकर बनेंगे. वो तो पूरे हिंदुस्तान में बुलडोजर चलेगा. फिर वो तो अपना महाकाल रूप लेंगे. महाकाल ही रोक सकता है उनको. बस. मोदी जी को और योगी जी को. महाकाल किसमें कोई नहीं रोकेगा. नहीं. ठाकुर राजनाथ सिंह जिंदाबाद. सही. रक्षा मंत्री नितिन गडकरी जिंदाबाद. अमित शाह जिंदाबाद. गुजरात के
साहा सुनार, सही है, सही है। जय बद्री विशाल, जय बद्री विशाल, जय श्री केदार। चलो चलो, महाराज खानदेश 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 जलगांव विभाग से रायगढ़, केदारनाथ, बद्रीनाथ, नेपाल, पशुपतिनाथ। अरे जय पशुपतिनाथ। अब वहाँ के बारे में बताता हूँ मैं आपको। पशुपतिनाथ आपको पता है? पशुपतिनाथ के बारे में वो अभी दंगे चल रहे हैं वहाँ पे। नहीं, दंगे तो चल रहा है। हाँ। आपका बाल भी बांका नहीं होगा। सही है। पशुपतिनाथ आपकी रक्षा करेंगे, आप जाइए। हाँ हाँ, अगर आप जाना चाहते हैं। हाँ। लेकिन वहाँ की ये सुन लो कि पशुपतिनाथ क्यों बोला जाता है। सही है, बोलो। वो इसलिए कि भगवान शंकर ने हाँ भैंसा का रूप धारण करा, हाँ। पांडवों को दर्शन नहीं देना चाहते। नहीं नहीं दिए, तो बेल का रूप धारण किया, बेल का। बैल का नहीं, भैंसा, बगेटा छोटा, बैल नहीं। बैल तो नंदी बैल तो उनकी सवारी है। बेल तो उन्होंने रूप धारण किया था ना बेल का, वही तो अरे, बेल की पीठ केदार में जो है। मैंने सुना है, मेरी बात सुनो आप। सही है, सही अब बैल है या भैंसा है, झोटा बोलते हैं उसको। हाँ। भैंसा एक होती है भैंस, हाँ। एक होता है भैंसा, सही है। उसको झोटा बोलते हैं। और बगेटा, हमारी गढ़वाली भाषा में बगेटा, झोटा, तो वो उस रूप धारण करा उन्होंने। लेकिन भीम ने उनको पहचान लिया। हाँ ना, सही है। भीम ने टांगे ऐसी कर दी, तो उनकी पैर के नीचे से निकल गए। बराबर। तो नहीं, नीचे नहीं से नहीं निकले, नहीं निकलते। सारे तो नीचे से निकले भीम के। हाँ, पर लेकिन वो नहीं बराबर निकले। में से निकल गए। और भीम ने पहचान लिया कि ये यही है। भोलेनाथ। पीछे पीछे भागे, उनके पूंछ उनके हाथ में आई, अंदर समा गए। हाँ और जो अगला हिस्सा है वो पशुपतिनाथ केदारनाथ पहुंच गया, धड़। हाँ। वो पहुंच गया केदारनाथ, ओ पशुपतिनाथ, काठमांडू, नेपाल। और जो उनकी पीठ होती है ना, जो बेल के ऊपर जो होता है, हाँ, क्या है वो पीठ होती है ना पीछे नीचे, हाँ, बैल के ऊपर वो केदार में है ना। वही तो है केदार, उसी के दर्शन होते वही हैं। तो बोल रहा वो फिर। शिवलिंग है, वही तो है। शिवलिंग है। हाँ। लेकिन जो धड़ है वो कहाँ है? वो पशुपतिनाथ में ना। हाँ, इसलिए पशुपतिनाथ, पशु के नाथ पशु पशुपतिनाथ। के नाथ पशुपतिनाथ, काठमांडू, नेपाल। हम्म। और वहीं हमारी जानकी माता का मायका सीता जनक गुफा। नगर, जनक नगर, सीता गुफा माता- भी ना वहाँ पे। सीता माता का हाँ, जनक नगर। जनक नगर। ठीक है। ठीक है, चलो। मोदी जी गए थे, उनके पास सर्वेंट है। हाँ हाँ, नेपाली है वो। सही है, तो उनको छोड़ने गए थे वो। सही है। और देखो आप कमाल, हाँ, हाँ। आज भी उन्हीं के पास है, नौकर, बचपन से है। अब वो जो उनकी कैंटीन है वही चला रहा है। सही है। कैंटीन आज भी है, चाय अभी भी बिकती है, दामोदर दास जी के नाम से। सही है, सही। बोलो दामोदर दास नरेंद्र भाई मोदी की जय जयकार हो। चलो दामोदर दास नरेंद्र नरेंद्र भाई मोदी की। जिंदाबाद। चलो, जय राम जी की। जय राम जी की। और एक मिनट, साइकिल यात्रा ऑल इंडिया स्टूडेंट राइड साइकिल। मैं पढ़ा लिखा हूँ, ये बात है। तर भाऊसोन बहिणीसोन हाती पूछ जायले मी देवप्रयाग मा. तर देखा तुम्ही आईची तर नदी इराणी मंडळी हाय आता आईची नदी इराणी हाय अलकनंदा नदी आहे आणि हाय आता इराणी हाय भागीरथी नदी आहे. अलकनंदा आणि भागीरथी ना दोन्हीसना मिलनतून मंडळीत एक हाय गंगा नदी वैराणी आहे ते का हाय गंगा नदी तयार होईराणी अलकनंदा तर इराणी आणि आता भागीरथी. अलकनंदा नदीन पाणी दे का मंडळी तुम्ही कितलं स्वच्छ आहे आणि भागीरथीनं पाणी दे का तुम्ही कारण की ती पाडस मा इराणी आणि ग्लेशियरस मा इराणी मंडळी अहो फरक आहे. आणि हाय दे काय देवप्रयाग इकडे सायकल उभी केली आणि आपण मस्त आता पाणी बॉटल भरून घेऊ. हे बघा एवढ्या प्रमाणावर पाणी आणि ऊन बघा किती पडते आणि हालत बघा. तर इकडनं ऋषिकेशला आपण 72 किलोमीटर सोडून आलो, हरिद्वारला 100 किलोमीटर सोडून आलो. अरे बद्रीनाथ राहिलं इकडनं 219 किलोमीटर. मस्त पाणी वगैरे पिऊया यार, इकडे पाण्याची मस्त व्यवस्था असते. हे बघा कुठे ना कुठे व्यवस्था होत राहते. 4 धाम यात्रा मार्ग, जल संचलन, जीवन संचलन, स्वच्छ पेयजल स्थान, तहसील, उत्तराखंड जल संस्था देवप्रयाग. बरं आहे वो महाकाल महाराष्ट्रून पाणी भेटेल ना कुठे कुठे तरी. अरे पेवा लागे रे असं होत मध्येच कसं लँडस्लायडिंग जाते हे बघा. तर आता काही नाही एवढी चढाण नाही आपल्याला, सरळ सरळ रस्ते आहेत सगळे काही. ऊन लय जबरदस्त पडतंय भाऊ इकडे. पहाडांचं ऊन लय बेकार कडक लागतं बरं भाऊ. सगळे दगड गरम होतात ना, हे झाड उष्णता सोडतात.
भावांनो बहिणींनो, जे म्हणतात ना केदारनाथ येणं सोपं आहे, हे बघा. अरे पायी चालण्या आणि सायकलवाल्यांचाच नाही तर गाड्यावाल्यांचा पण धोका आहे. हे बघा किती कोसळलंय, हे बघा वरून. आणि काही सांगता येत नाही हे केव्हा अजून कोसळून जाईल वरती. हे बघा या साईडला सगळी खाई आहे, फक्त एक गाडी निघू शकते बस. आणि त्या ठिकाणी आपण आपल्या शिवशक्ती घेऊन जातोय. बस जाणं बघा किती अवघड आहे. तर मंडळी एका हॉटेलवरती थांबला होता, फोन वगैरे चार्ज करून दिला. चांगली माणसं होती. ते म्हणे आमचे महाराष्ट्रात नातेवाईक राहतात. म्हटलं कुठे, पण ते काही माहीत नाही म्हणे. पण तू महाराष्ट्रातला आहे म्हणे, काही विषय नाही. चाय वगैरे त्यांच्याकडनंच झालं. तर चार्जिंग वगैरे करून घेतली, पॉवर बँक मोबाईल वगैरे. कमीत कमी अर्धा तास बसला आणि आता निघालाय बघा. हा चढ भाग आहे आणि पुढे बघा आता उतार लागतोय. म्हणजे चढ उतार चालत तर राहील श्रीनगरपर्यंत, काही एवढं चढ नाही आहे, प्लेनच आहे असं. हे बघा असं प्लेनर रस्ते. 26 किलोमीटर राहिले. पण आज आपल्याला श्रीनगर तर काही पोचायचं नाही आहे, कारण की तिकडे काही व्यवस्था होणार नाही आपली. सिटीमध्ये गेलो तर इकडेच पुढे कुठेतरी थांबून बघा मंडळी, असले सुमसाम रस्ते, कोणीच नाही. आणि आपण काही कोणाला घाबरत नाही भाऊ. आणि इकडं असं आहे मंडळी, ह्या रस्त्यांवर काही प्राणी वगैरेंचा काही धोका नसतो, कारण की बघा लँडस्लाईडवाले रस्ते आहेत, ते इकडे येणारच नाही. त्यांना माहिती आहे की इकडं पहाड जर कोसळले तर आपण पण त्याच्यासोबत खाली जाऊ. एवढे तर हुशार असतातच प्राणी सगळे. त्यामुळे इकडं तसा काही भ्याव नाही कोणाचा. आणि राहिला विषय फक्त एकच आहे की हे जे दगडं पडतात ना, त्यांचाच थोडा भ्याव वाटतो इकडं. तसं तर काही नाही, आपण सांभाळून चालतो. सगळी ध्यान इकडेच असतं मंडळी. इकडे पाहून सगळं चालावं लागतं. पटला घे रे इकडे सायकल, बरोबर की नाही. सांभाळून सण चालायचं भाऊ आपण. हे बघा आता आपली सोय आपण करायची. आणि असं नाही की पायी आणि सायकलवाल्यांना धोका आहे, कारवाल्यांना पण आहे. जर त्यांनी चुकीच्या साईडला कार पार्किंग केली तर कोणी बाथरूम वगैरेला गेलं, रस्त्यावरचं इमर्जन्सी कोणाला पण येते, तर मग त्यांचं कामच आहे. त्यामुळे त्यांनी पहिले वॉर्निंग दिली, तुमची गाडी, तुमची जबाबदारी तुम्ही घ्या. हे बघा सगळे पहाड. आणि ही आपल्यासोबत चालते अलकनंदा नदी. या साईडला अलकनंदा नदी. आता हे बघा इकडे कोसळलेलं आहे, ही सगळी बाटी. आणि एक विषय मी पाहिलं की हे तेव्हाच कोसळता जेव्हा एकदम जोरदार पाऊस पडतो. असे दिवसात नाही कोसळत. हा कधी बाय चान्स कोसळले तर कोसळले, पण जास्त करून सण पावसातच कोसळत आहे. आणि पाऊस चालू झाला मग रस्ते पण बंद असतात मंडळी. सुरक्षा दल एकदम टाईट करून देतो वातावरण. आता प्लेन रस्ते तर काही वाटत नाही. केदारा केदारा जन्मों जन्मों का साथ है हमारा, चौकटवर तूनी मी उनू भोले बाबा, मनी तर किस्मत बदली गई, दुनिया पै काय मी मागू, माले तर तू भेट गया, तुना रंग मा मी रंगी जाऊ असा, तुना इश्क मा मी होई जाऊ असा, एक तू म्हणा बस तू म्हणा सगळं तू म्हणा सहारा, शिवशंकरा जन्मों जन्मों का साथ है हमारा. आता थोडं थंडगार वाटलं की सगळी झाडवण लागली ना. तर भावांनो बहिणींनो, तुम्ही म्हणत असाल की कुणाला भाऊ तू आला कुठे, हे बघा पंख्याखाली ना. तर आपण कोणती हॉटेल घेतली रेंटवर नाही, आपण काही कोणत्या आश्रम मध्ये थांबलोय. आपण थांबलो विश्व हिंदू परिषद अन्नक्षेत्रामध्ये.
आश्रमच म्हणता येईल, तो काही विषय नाही. तर हे बघा विश्व हिंदू परिषद अन्नक्षेत्र. तर इकडे भावा म्हणजे मीच पाहिलं आणि विचारलं एका जणाला की भाऊ हे काय, तर भाऊ म्हणे बोले यात्रेओं के लिए. तर हा भाऊ काम करतो ना इकडे, त्याला विचारलं आम्ही, म्हणजे मीच विचारलं. तर भाऊ म्हटलं, तो बोले भैया जी सायकल इथं लगा तो, ही बघा आपली शिवशक्ती. आणि श्रीनगर राहिलंय मंडळी, इकडनं फक्त श्रीनगर 15 किलोमीटर राहिलंय. तर सिटीत गेलं ना तर काही कोण थांबू देत नाही. तर हे बघा, तर इकडे तुम्हाला महाराज दाखवू, आपले महाराज इकडे. मी आलो तेव्हा आणि येताच बरोबर मंडळी मी महाराजांना मुजरा केला. म्हटलं महाराज मुद्रा स्वीकारा. एवढ्या दुरून तुम्ही इतक्या उत्तराखंडमध्ये मंडळी फर्स्ट टाइम मी महाराजांना पाहिलं. तर म्हटलं चला महाराजांना मुजरा तरी करून घेऊ. आणि बघा तुम्ही आपल्या विश्व हिंदू परिषदचं ते, तो काही विषयच नाही. तर हे बघा, चलते जाऊ द्या, तुम्हाला महाराज तर काय दाखवत नाही. हे आपले राजमाताजी जाऊ, हे आपल्या अहिल्याबाई होळकर. हे बघा सगळे आपले जेवढे हिंदू धर्मासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांच्या सगळ्यांचं फोटो वगैरे. राणी चेन्नम्माबाई, श्रीमा, तर सगळी व्यवस्था इकडं. हे बघा इकडंच आपल्याला मस्त रात्री पंख्याची सोय, मस्त बेड वगैरे टाकून दिला त्यांनी. इकडंच थांब म्हणे, काही विषयच नाही. आणि इकडे बघा कपडे धुण्याचं पण साधन आहे, निरमा आहे, वॉशिंग मशीन आहे. तिथे त्यांचे कपडे असतील पण आपण तर धुवून घेऊ मस्त कपडे वगैरे, काही विषयच नाही. गादे वगैरे बघा यात्रेसाठी. ही जागा आहे ना मंडळी अजूनपर्यंत कोणालाच माहीत नाही. म्हणजे 4-5 मुलं तर गेलेत आपल्या महाराष्ट्रातले केदारनाथसाठी, पण त्यांना ही जागा अजून माहीत नाही. त्यांनी मला सांगितलं की कुणाल भाऊ तिकडे एक शेड आहे, तिकडे लावून घे. दत्ता बोल लावला मी फोन, तर दत्ता म्हणे एक शेड आहे म्हणे, कुणाल तिकडे लावून घे म्हणे. आणि मी काय चालत राहिला. अचानक आला तेव्हा समजलं विश्व हिंदू परिषद म्हणजे तर असेल काहीतरी. विचारलं तर ते म्हणे इकडं आपल्या जे हिंदू सनातन धर्माचे जे लोक आहेत ना, त्या यात्रेसाठी यात्रे निवास आहे म्हणे. चांगलं बघा, चार्जिंगची व्यवस्था आहे, पंखा आहे, गादी आहे. भाऊ म्हणे 2 मिनटं लागतील जेवण बनायला, सांग म्हणे फक्त. तर अंकलजी यार 2 मिनटं, चला जाऊ द्या बनवून द्या म्हटलं. आता सकाळचंच खाल्लं होतं ना तिकडे गुरुद्वारामध्ये, भात होता, कढी होती. गुरुद्वारामध्ये पण चांगलं असतं मंडळी, कारण की गुरुद्वारामध्ये असं आहे मंडळी की ते काय कोणत्या धर्माला असं नाही की त्यांचं कोणतं धर्माला विरोध आहे. ते काय म्हणता, तुम्ही आलेत ना लंगरचा स्वाद घ्यायला, खाऊन घ्या, पण भुके कोणाला सोडत नाही. रात्री 1ला जा, 2ला जा, कोणत्या पण याला जा, भुके नाही सोडत मंडळी कोणाला, असा विषय आहे त्यांचा. आणि बाकी राहिलं तर आपण म्हणू की हिंदू धर्मातलं जातं, कारण की ते पण आपल्या इकडे येतात. आता कितीच लोक ते हेमकुंड साहेब आहे ना मंडळी, हेमकुंड साहेबाला जात आहे. आणि ते हेमकुंड साहेबाला जात आहे, तुम्हाला असं वाटतंय का ते केदारनाथ बद्रीनाथ पण जातात? ते तेवढंच मानतात आपल्या देवाला, जेवढंच त्यांना देवाला मानतात. असा विषय त्यांचा. जाऊ द्या, तो विषय राहिला वेगळा. तर आता मस्त फ्रेश वगैरे होऊन घेऊ आपण, अंघोळ वगैरे करून घेऊ आणि कपडे वगैरे धुवून घेऊ. आणि राहिला विषय जेवण ते बनवत आहे, फक्त 5 मिनिटं लागतील म्हणे बाबा. म्हटलं चला बनवून द्या. ते मराठी नाहीत बरं, हिंदी आहेत. महाराजांचा फोटो पाहिला, महाराजांना प्रणाम केला, मग ते म्हणे भैया महाराष्ट्र से हो? हा भाई महाराष्ट्र से. अरे हा यार, असं असतं भाई. बघा ही त्यांच्या वर्कर्सची जागा. आणि मी इकडे आपल्याला मस्त जेवणाला बसवलंय, तर जेवण आणता येते. हे महाराजजी, जय रामजी की. हे बघा मंडळी आपले महाराज. जेवण वगैरे तर झालंय आपलं. ते पाहून ते बघा इकडे धोता आहे त्याला. ते कपडे त्या भाऊंद्यांना देऊन दिले. बघा त्यांनी वॉशिंग मध्ये टाकतील, ते आता वॉशिंग मशीन मध्ये. तर ते म्हणे देऊन टाक म्हणे, 2 कपडेच मिळेल तुझे. चला महाकाल कृपेने झालं भाऊ आता. आणि आपल्याकडे जाता दुसरं काही नाही आहे, कारण की 2च शर्ट घेतले मी, वजन जास्त होऊन जातं म्हणून. तर म्हटलं चला रुमाल टाकून घेऊ आता, तो काही विषय नाही. भाऊ बोले डालले बरे ऊपर, इधर कोण देख रहा है बोले, कोई दिक्कत नाही यार. देखा आता आडे मस्त बडूत आपण, जेवण वगैरे होई जायला आपलं. तर मंडळी मस्त आंघोळ वगैरे केली गेली आहे. आणि भाऊन त्यांनी आपले कपडे पण धुवून दिले आहे. आणि वॉशिंगमध्ये कपडे टाकले म्हणजे मंडळी 2 ते 5 मिनिटात सुकून जातात. हे बघा आता सुकवाय तिला आपले कपडे. रुमाल पण आपण धुवून टाकला.
आंघोळ वगैरे केली गेली तर आता मस्त हे बघा भाऊ म्हणे जर वाटलं तर इकडं झोपायचं नसेल तर खाली येऊ शकतो म्हणे. मग म्हटलं चला काही विषय नाही, येऊन जाऊ आपण खाली. तर या गद्द्याला आपण त्याच्या जागेवर ठेवून देऊ. कसं आहे भाऊ, आपलं काम आपण करून घ्यायचं. याची जागेवर आपण ठेवून दिलं आहे. भाऊन त्यांनी मस्त या वॉशिंग मशीनमध्ये आपले कपडे धुवून टाकले. बरं झालं म्हटलं. इकडं बघा सगळं पहाडी भाग आहे, या साईडला घरं वगैरे आहेत. आणि संध्याकाळी बघा तुम्ही कसा व्ह्यू येईल तर तुम्हाला दाखवणार मी, तो काही सोडणार नाही बरं का. तर आता मस्त इकडं चेअर ठेवून देऊ आणि बसून राहू. तर मंडळी आता संध्याकाळी झाली आहे, म्हणजे रात्र समजून घ्या, कारण की इकडं संध्याकाळच होते आपल्याकडे या टायमाला आणि इकडे आहे ना रात्र होते. हे बघा रात्रही झाली आहे आणि आता आपला शिवशक्तीला आहे ना म्हणजे तिथं राहू द्यावं लागेल आणि सामान वगैरे ना मध्ये रूममध्ये घेऊन घ्यावं लागेल, कारण की ती जर ओली झाली रात्री पाणी आलं ना त्यामुळे लई बेकार काम म्हणतील. तर मंडळी आंघोळ वगैरे तर आपली झाली होती आणि भाऊंचं सांगून गेले होते की भावा जर तुला वाटलं तर इकडं झोप, नाही तर खाली बी लागणार तरी चालेल म्हणे, आपला रूम आहे म्हणे खाले. पण काय विषय मंडळी, खालीच झोपा ना, कारण की शिवशक्तीनं आपण सामान खाली उतारलेच होतो आणि थोडेच झोपी लावा. तर आधी काढे मस्त बोर्ड वगैरे होतात, सगळा चार्जिंग वगैरे होई गई आज बोर्डमा. आणि आडे कसं आहे की ज्या कावड यात्री वगैरे ज्या यात्रा करायला असं ते आडे एकदम ओपन प्लेस आहे की भाऊ म्हणे तू एकला आहे म्हणे, ये म्हणे मधमा, मग काही विषय नाही म्हणे. मग आता जेवण वगैरे बनाय राहत्या, चाय वगैरे प्यावे की संध्याकाळी. तर मग ते संध्याकाळी तेवढंच सांगतो आपण. तर चला मंडळी आपला आज ना ब्लॉग आडे समाप्त होस आणि सबस्क्राईब करायला नसेल तर नक्कीच करी ल्या आणि कमेंटमध्ये सांगा की ब्लॉग कसा वाटणार. जय महाराष्ट्र, जय खानदेश, हर हर महादेव.